जरांगेंच्या ज्या 8 मागण्या होत्या त्यातली एक मागणी पूर्ण झाली आहे। मराठा आंदोलनाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आंदोलनातल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत वर्ग केली आहे। 9,60,00,000 रुपये वर्ग केलेत। मृतांच्या कुटुंबियांना ही मदत वर्ग केली आहे। जरांगेंच्या मागणीला मोठं यश आलंय। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, अत्यंत महत्त्वाची मागणी होती जरांगेंची, ती मागणी पूर्ण झाली आहे। पाहत आहोत की सरकारने एक महत्त्वाची जी मागणी होती मराठा आंदोलकांची ती पूर्ण केल्याचं पाहायला मिळते। मराठा आंदोलनामध्ये जे मृत्यू झालेले होते त्यांच्या नातेवाईकांना जी आर्थिक मदत बाकी होती ती मदत खरं तर आता पोहोचलेली आहे। आणि आपण पाहत आहोत की जवळपास 96 मृतांच्या नातेवाईकांना तब्बल 9,60,00,000 रुपये जे ते वर्ग करण्यात खरं तर सरकारने वर्ग केलेले आहेत। आणि त्याच्यामुळे हा एक मोठी मागणी जी आहे जी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती ती आता आपल्याला पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। याआधी आपण पाहिलं की जवळपास 158 मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये जे ते सरकारने वर्ग केलेले होते। आणि आता आपण पाहत आहोत की पुन्हा एकदा जे उर्वरित मृतांचे नातेवाईक होते त्यांना सुद्धा सरकारने जी मोठी आर्थिक मदत जी होती ती वर्ग केलेली आहे। त्याच्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। आणि सोबतच मराठा आरक्षणातून जी सातत्याने मागणी केली जात होती ती देखील पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक, धन्यवाद रुपाली या संपूर्ण माहितीसाठी। तर मराठा आंदोलनाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आंदोलनातल्या मृतांच्या नातेवाईकांना मदत वर्ग केली। 9,60,00,000 रुपये 96 मृतांच्या नातेवाईकांना मदत वर्ग केली आहे। जरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती, ती मागणी आता सरकारने पूर्ण केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।